आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत घरफोडी करणाऱ्या बांगलादेशी दोघांना अटक, सोन्या चांदीचे दागिने जप्त। मालमत्तेविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत 2 संशयितांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। 17 मार्च 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे झुलेलाल मंदिर ते कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी संशयित 2 इतर मोटरसायकलसह आढळून आले। त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे हिमेल फरमान सोनार वय 35 आणि पोरोश शोयदुल चोगदार वय 27 अशी सांगितले। दोघेही बांगलादेशातील रहिवासी असून भारतात राहण्यासाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे त्यांनी कबूल केले। पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व बांगलादेशी ओळखपत्र मिळून आले। अधिक चौकशीत त्यांनी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव आणि पलूस येथील बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली। पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता संबंधित ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर आरोपीकडून सुमारे 12,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, मोटरसायकल, मोबाईल आणि रोख रक्कम मिळून आली। सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात आणि विक्रम खोत यांनी सहभाग घेतला।